हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. FIB इकॉनॉमिक्स या क्लासमध्ये मी प्राध्यापक संजीव पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ऑलिगोपॉली अँड डिओपॉली या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे अल्पविक्रेताधिकार स्पर्धेचा बाजार आणि अल्पजन मक्तेदारीचा बाजार या स्पर्धेनुसार बाजाराचे दोन प्रकार एकाच ठिकाणी या लेक्चरला आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेनुसार बाजाराचे वेगवेगळे प्रकार पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासत आहोत. आतापर्यंत आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार आणि पूर्ण मक्तेदारीचा बाजार आणि त्यानंतर अपूर्ण स्पर्धेचा बाजार अशा तीन प्रकारच्या स्पर्धेनुसार बाजारपेठेचा अभ्यास केला. स्पर्धेनुसार बाजाराचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे अल्प विक्रेताधिकार. त्यालाच अल्पजन मक्तेदारी असं म्हणतात. म्हणजे खरे प्रकार स्पर्धेनुसार बाजाराचे दोन आहेत, पूर्ण मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा. शुद्ध स्पर्धा आणि शुद्ध मक्तेदारी अशा दोन प्रकारच्या बाजारपेठा आहेत. पूर्ण स्पर्धेचा बाजार आपल्याला कुठेही दिसून येत नाही, तर आपल्याला अपूर्ण स्पर्धेचा बाजार दिसतो. आणि या अपूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात आपल्याला. शुद्ध मक्तेदारी, पूर्ण मक्तेदारीही दिसत नाही आणि शुद्ध किंवा पूर्ण स्पर्धाही कुठे दिसत नाही. तर अपूर्ण स्पर्धेचा बाजार आपल्याला दिसतो. आणि या अपूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये आपण गेल्या लेक्चरला अल्पजन मक्तेदारी किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा अशा प्रकारची बाजारपेठ आपण अभ्यासली होती. आज आपण अल्प विक्रेताधिकार म्हणजेच अल्पजन मक्तेदारी आणि द्विजन मक्तेदारी अपूर्ण स्पर्धेचे अजून एक या ठिकाणी दोन प्रकार बाकी आहेत. आणि या दोन प्रकाराची ओळख, याचा अभ्यास या ठिकाणी आज आपण करतो आहे. बघा, अल्पविक्रेताधिकार म्हणजेच अल्पजन मक्तेदारी आणि द्विजनाधिकार याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. आणि म्हणूनच या ठिकाणी या दोन्ही बाजारपेठांचं वेगवेगळं लेक्चर घेण्यापेक्षा एकाच वेळेला या दोन्ही बाजारपेठा आपण जर समजून घेतल्या तर ते लवकर लक्षात येतील. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण दोन्ही स्पर्धेनुसार बाजाराचे दोन्ही प्रकार या ठिकाणी अभ्यासत आहोत. दोघांमध्ये फरक एवढाच आहे, फक्त बघा नावामध्येच आहे. इथं अल्प विक्रेताधिकार आहे, म्हणजे अल्पजन मक्तेदारी आहे. अल्पजन म्हणजे थोडेसेच, अगदी थोडे, बोटावर मोजता येतील एवढे उत्पादक किंवा विक्रेते या बाजारपेठेमध्ये असतात. आणि इथं नावामध्येच आहे, ही जी मक्तेदारी आहे ही द्विजन आहे, म्हणजे दोन जणांची मक्तेदारी. म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये दोन विक्रेते किंवा उत्पादक असतात, बस एवढाच फरक आहे. इथं 5-6 असतात विक्रेते आणि इथं असतात 2. आणि बाकीची वैशिष्ट्ये मग जसेच्या तसे आहेत. बघू, आपण सविस्तर चर्चा त्याची करू. आधी आपण अल्प विक्रेताधिकार म्हणजेच अल्पजन मक्तेदारी या बाजारपेठेचा अभ्यास करू. त्याला इंग्रजीमध्ये ऑलिगोपॉली असं म्हणतात. ऑलिगो म्हणजे अल्पजन, पॉली म्हणजे विक्रेता. जसं मोनोपॉली पाहिला होता आपण, मक्तेदारीची बाजारपेठ. मोनो म्हणजे एकच, पॉली म्हणजे विक्रेता, त्याला मक्तेदारी असं म्हणतात. अपूर्ण स्पर्धा पण पाहिली गेल्या तासाला. मक्तेदारीयुक्त स्पर्धा पाहिली. आणि त्या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये किती उत्पादक किंवा विक्रेते होते? अनेक 20 ते 25 आपण तिथं
साबणाच्या कंपन्यांचं उदाहरण घेतलं होतं आणि साबणाच्या कंपन्या आपापसामध्ये स्पर्धा करतात, आपापसामध्ये वस्तुभेद करतात. रंग, रूप, चव, आकार याच्यामध्ये थोडाफार फरक करून इतरांच्या वस्तूपेक्षा माझी वस्तू कशी वेगळी आहे आणि चांगली आहे अशा प्रकारचा वस्तुभेद त्या मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून येतो. तर काही वस्तूंच्या बाबतीत मात्र आपल्याला असं दिसतं, जसे साबणाचे 20-25 कंपन्या आहेत, तसं काही वस्तूंच्या बाबतीत एवढे विक्रेते दिसून येत नाही, एवढे उत्पादक दिसून येत नाही. तर बोटावर मोजता येतील एवढे देखील आपल्याला दिसतात. आणि काही वस्तूंच्या बाबतीत एकच पण असतो, त्याला मक्तेदारी म्हणतात. आणि काही वस्तूंच्या बाबतीत 2 विक्रेते पण काही बाजारामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याला द्विजन मक्तेदारी म्हणतात. इथं 2 जणांची मक्तेदारी, इथं अल्पजनांची मक्तेदारी. मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये अनेक विक्रेताधिकार किंवा अनेक उत्पादकांची मक्तेदारी, पण तिथं स्पर्धा थोडी जास्त लोकांमध्ये. इथं 5-6 लोकांमध्ये स्पर्धा आहे आणि इथं 2 जणांमध्ये स्पर्धा आहे. पण काही वेळेला इथं 2 जणांमध्ये स्पर्धा ऐवजी संगनमत पण होऊ शकतं. बघू आपण वैशिष्ट्यांवरून त्याचा अभ्यास करू. अल्प विक्रेताधिकार बाजार म्हणजे काय, त्याची व्याख्या बघा. ज्या बाजारात थोडेच किंवा अल्प विक्रेते असतात. बघा नावामध्येच आहे अल्प विक्रेताधिकार. अल्प विक्रेत्यांचा आपल्या वस्तूचा विक्री करण्याचा अधिकार ज्या बाजारामध्ये असतो त्याला अल्प विक्रेताधिकार असं म्हणतात. बघा, ज्या बाजारात थोडेच किंवा अल्प विक्रेते असतात किंवा उत्पादक असतात आणि ते एकमेकांना पर्यायी असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करतात आणि ते वस्तूंचं उत्पादन किंवा विक्री करून ते आपापसामध्ये स्पर्धा करत असतात, त्यास अल्प विक्रेताधिकार बाजार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेनुसार बाजाराचे हे जे 5-6 प्रकार आहेत, प्रत्येक प्रकारावर 2 ते 3 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला या येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये असणारच आहेत. म्हणून लक्षात ठेवा, जवळजवळ 15 ते 20 मार्क्स या सर्व प्रकारांमध्ये आपले कव्हर होणार आहेत. त्याच्यामुळे सगळे स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार आहेत ते सोपे आहेत. पूर्ण स्पर्धेमध्ये किती विक्रेते असतात, मक्तेदारीमध्ये एकटा असतो, मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये किती असतात, अल्प विक्रेताधिकारमध्ये किती, द्विजन मक्तेदारीमध्ये किती, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीचे मग थोडेसे वैशिष्ट्ये आपल्याला भिन्न दिसून येतात. तर अल्प विक्रेताधिकार बाजाराची व्याख्या ही या ठिकाणी आपण अभ्यासली, पाहिली. आता वैशिष्ट्ये बघू आपण. पहिलं वैशिष्ट्य, व्याख्येमध्येच 2-3 वैशिष्ट्ये असतात. पहिलं वैशिष्ट्य आहे अल्प किंवा थोडेच उत्पादक. अल्प किंवा थोडेच म्हणजे बोटावर मोजता येतील एवढे उत्पादक किंवा विक्रेते या बाजारामध्ये आपल्याला दिसून येतात. याच्यासाठी एक उदाहरण घेऊ आपण. बघा, मी प्रत्येक मार्केटमध्ये एक उदाहरण दिलंय तुम्हाला. पूर्ण स्पर्धेमध्ये यात्रेतल्या मिठाईच्या दुकानाचं उदाहरण घेतलं होतं आपण. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये एकच असतो, तर त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलं होतं आपण. जसं चलन निर्माण करण्याची मक्तेदारी आपल्या भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे किंवा वीज निर्मिती आणि विक्रीचा अधिकार महावितरण कंपनीला आहे. तर मागच्या तासाला आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा पाहिली. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये कोणतं उदाहरण पाहिलं आपण? साबणाच्या कंपन्यांचं. म्हणजे वस्तूचं जे उदाहरण आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. ते जर तुमचं लक्षात राहिलं की ते स्पर्धेनुसार बाजाराचा तो प्रकार तुमच्या लक्षात येईल. आता इथं आपण अल्प विक्रेताधिकार म्हणजे 5 ते 6 कंपन्या किंवा विक्रेते उत्पादक असतात, त्याच्यासाठी एक उदाहरण घेऊ आपण. किती असतात? पहिलं वैशिष्ट्य आहे अल्प किंवा थोडेच उत्पादक. याच्यासाठी एक 2-3 उदाहरणं. सिमेंटच्या कंपन्या आहेत, किती आहेत? 4-5 आहेत, 5-6 असतील. बाकीच्या नवीन असतील 1-2, अजून वाढलेल्या 7-8 असतील सिमेंट कंपन्या. तसं दुसरं उदाहरण आहे टायरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या, टायर कंपन्या, MRF, जेट टायर, याच्या पद्धतीचे वेगवेगळ्या टायरच्या कंपन्या आहेत, 5-6 आहेत. त्यानंतर अजून एक उदाहरण घेता येईल आपल्याला
कार कंपनींचं कारचं उत्पादन किंवा विक्री करणाऱ्या कंपन्या किती आहेत? 5-7 असतील. तर ह्या वस्तूंचं उत्पादक जे आहेत, विक्रेते जे आहेत, ते कसे अल्प आहेत आणि यांची जी मार्केट आहे ती आहे अल्प विक्रेताधिकार. म्हणून या बाजारामध्ये अल्प किंवा थोडेच उत्पादक आपलं उत्पादन करून विक्री करतात. या बाजाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे, हे जे उत्पादक येतात हे लक्षात ठेवा. आता ही मार्केट अभ्यासताना एक तर कारच्या कंपन्या लक्षात ठेवा, एक तर सिमेंट कंपन्या, एक तर टायरच्या कंपन्या. तर हे जे 5-6 उत्पादक किंवा विक्रेते असतात, दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परांवर अवलंबित्व. म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून असतात. कशाच्या संदर्भात? की ती कंपनी ग्राहकाला नेमकं काय देते आहे, कशा क्वालिटी देते आहे, काय किंमत देते, कशी जाहिरात करते आहे, कशी विक्री करते आहे, ग्राहक वर्ग कसा खेचतो आहे, त्यांचं उत्पादन किती होत आहे, ते कुठल्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने सप्लाय करत आहे. म्हणजे इतरांवर ते लक्ष ठेवतात की ती कंपनी कशी करते आहे तशीच दुसरी कंपनी पण करत असते. अजून याच्यासाठी एक उदाहरण घेऊ. मोबाईल टावर किंवा नेटच्या सर्व्हिस पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, आयडिया आहे, रिलायन्स आहे, टाटा इंडिकॉम आहे, एअरटेल आहे, या ज्या कंपन्या आहेत यांची पण मार्केट अल्प विक्रेताधिकार म्हणता येईल आपल्याला. आणि आपापसामध्ये काय करतात? स्पर्धा करतात. यांची स्पर्धा तर जीव घेणी असते मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये, आणि या स्पर्धेमध्ये जी उत्पादकांमध्ये स्पर्धा असते ती जीव घेणी असते. जीव घेणी म्हणजे काय? उदाहरणार्थ, सुरुवातीला जेव्हा मोबाईल टावर काही कंपन्यांचे आले आणि त्यानंतर मग 5-6 झाले, आणि सुरुवातीला आपल्याला मोबाईलचं कार्ड घेण्यासाठी बरीच वेटिंग करावी लागत होती, सिम घेण्यासाठी बरीच वेटिंग करावी लागत होती. त्यानंतर ते फ्री मिळायला लागले आणि ते सिम चालू ठेवण्यासाठी त्याची व्हॅलिडिटी आपल्याला रिचार्ज करावं लागत होती. मग एअरटेल कंपनीने एक जाहिरात केली, ऑफर केली आपल्या ग्राहकांना की 999 मध्ये लाईफ टाईम, म्हणजे 999 रुपये भरा आणि संपूर्ण लाईफभर तुम्हाला व्हॅलिडिटी काही रिचार्ज करावी लागणार नाही. लगेच दुसऱ्या कंपनीने 799, बाकीच्याने लगेच 599 आणि बाकीच्यांनी फ्री केले. म्हणजे इतरांनी फ्री केलं, इतरांनी कमी केलं, म्हणून आम्हाला पण ते करावं लागतंय. तर अशी जीवघेणी स्पर्धा आहे. तर ह्या ज्या 5-6 कंपन्या उत्पादक असतात ते परस्परांवर अवलंबून असतं. म्हणजे विक्रीचं, उत्पादनाचं, जाहिरातीचं, पुरवठा करण्याचं, त्या कंपनीचं धोरण काय आहे त्याच्यावर दुसऱ्या कंपनीचं धोरण हे अवलंबून असतं. म्हणून ते एकमेकांवर अवलंबून असतात. परस्परांवर अवलंबित्व हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. या बाजाराचं तिसरं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद असतोच असे नाही. जसं मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये साबणाचं उदाहरण घेतलं आपण, तिथं वस्तुभेद असतोच. म्हणजे इतरांच्या वस्तूपेक्षा माझी वस्तू कशी चांगली आहे, रंग, रूप, चव, आकार याच्यामध्ये बदल करण्याचा ते प्रयत्न करतात. जसं की साबणची कंपनी आहे एखादी, तर ते त्याच्यामध्ये बदल करतात, जाहिरातीच खर्चामध्ये बदल करतात, जाहिरात बदलतात. उदाहरणार्थ, सुरुवातीचा लाईफ बॉय साबण होता, नंतर लाईफ बॉय गोल्ड आला, नंतर लाईफ बॉय प्लस आला. संतूर साबण आहे, संतूर साबणाची जाहिरात आधी पूर्वीचा हिरो किंवा हिरोईन करत होती, नंतर ते हिरो हिरोईन बदलले जाहिरातीमध्ये. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जो हिरो किंवा हिरोईन प्रकाश झोतात आहे, पॉप्युलर आहे, त्याची जाहिरात ते करतात. म्हणजे अशा पद्धतीने बदल करत राहतात. म्हणजे तिथं काय असतं, तिथं वस्तुभेद हा निर्माण करावाच लागतो. इतर वस्तूचं प्रमाण 100% असेल, 100 ग्रॅम असेल, तो 20% फ्री, कॅलेंडर फ्री, शॅम्पू पुडी फ्री, पेन वस्तूवर फ्री, किंवा एखाद्या वस्तूवर सोपची पुडी फ्री, असं काहीतरी ऑफर देत असतात. तर इथं मात्र त्या मार्केटप्रमाणे वस्तुभेद असतोच असं नाही. ह्या ज्या 5-6 कंपन्या आहेत, समजा टायर तो काय करतो, माझी ही क्वालिटी आहे आणि मी हीच क्वालिटी देणार, एवढीच किंमत घेणार, अशा प्रकारे तो आपल्या वस्तूची विक्री करत असतो. आणि इतरांपेक्षा माझी वस्तू फार वेगळी आहे असं तो भासवण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त आपल्या वस्तूची तो जाहिरात करतो. पण इतर कंपनीचा टायर कसा बोगस आहे असं कधीही दाखवण्याचा ते प्रयत्न करत नाही. म्हणजे वस्तुभेद असतो, वस्तुभेद दाखवतात, पण तो वस्तुभेद
असतोच किंवा दाखवतातच असं मात्र इथं नाही. साबणाच्या बाबतीत मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये तिथं वस्तुभेद दाखवावाच लागतो. 2 साबण त्या एका लेडीजच्या हातामध्ये असतात. एक जाहिरात पाहिली असेल आपण, आणि एका हातामध्ये तो चुरगडला जातो आणि ती म्हणते की धोकेबाज, आणि दुसरा साबण जो आहे त्या साबणाने लगेच कपडे क्लीन होतात. म्हणजे अशा पद्धतीने ती जाहिरात दाखवण्याचा प्रयत्न तिथं करतात. इथं मात्र तेवढी तीव्रता नसते. इथं माझी वस्तू चांगली आहे, हिची क्वालिटी अशी आहे, हिची किंमत अशी आहे, आणि ती ह्याच किमतीला मिळेल, त्याच्यावर काही फारशी भेटवस्तू वगैरे मिळणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाची एक विशिष्ट क्वालिटी असते, त्याच्यामुळे वस्तुभेद असतोच असं नाही. त्यानंतर अल्पजन मक्तेदारीमध्ये चौथं वैशिष्ट्य आहे, या मार्केटमध्ये उत्पादकांना आणि नवीन विक्रेत्यांना प्रवेश हा असतो, फ्री प्रवेश असतो. पण या मार्केटमध्ये येण्यासाठी प्रवेश थोडा कठीण असतो, आणि एकदा आलं की बाहेर जाणंही कठीण असतं. उदाहरणार्थ 4 पॉप्युलर टायरच्या कंपन्या आहेत, ते उत्पादन करतायत, विक्री करतायत, आणि एखाद्या नवीन उत्पादकाला या मार्केटमध्ये यायचं असेल आणि आपल्या त्या सर्वात टॉपच्या टायरला थोडीच टायर आपल्याला बनवायचं असेल आणि विक्री करायचं असेल आणि ग्राहकांच्या पसंतीला आपला टायर उतरवायचा असेल, तर ती एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आधीच त्या दर्जेदार अशा कंपन्या बाजारात आहेत, आणि त्या कंपन्यांना आपण स्पर्धा करू शकू अशी नवीन टायरची कंपनी टाकणे एवढं सोपं नाही. आणि एकदा टाकली की मग त्या मार्केटमधून बाहेर जाणं देखील कठीण आहे. म्हणून या मार्केटमध्ये कोणीही प्रवेश करू शकतं, कोणीही बाहेर पडू शकतं, पण प्रवेश करणं किंवा बाहेर पडून जाणं या मार्केटमधून त्या उत्पादकाला एवढं सोपं नसतं. म्हणजे प्रवेश आणि निगमन कठीण असतो. 5वं वैशिष्ट्य आहे मोठा जाहिरात खर्च. बघा विद्यार्थी मित्रांनो, मक्तेदारयुक्त स्पर्धा जेव्हा आपण अभ्यासली त्याच्यामध्ये जाहिरात खर्च होता. सगळ्या साबणाच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमामध्ये आपल्याला दिसतात, मोठा खर्च होतो. परंतु इथं जाहिरात खर्च फार मोठा असतो. टायरच्या कंपन्या असतील, सिमेंटच्या कंपन्या असतील किंवा मोबाईलच्या कंपन्या असतील, तर यांच्या जाहिरातीवरचा खर्च फार मोठा असतो. म्हणजे काय, जाहिरात तर केलीच जाते प्रसारमाध्यमाद्वारे, वर्तमानपत्रातून, पण मोठमोठ्या टुर्नामेंट सुद्धा आयोजित केल्या जातात. जसं की आता आपली IPL स्पर्धा सुरू आहे, आणि IPL स्पर्धेचा प्रायोजक कोण आहे? विवो IPL या नावाने आहे. म्हणजे विवो ही जी मोबाईलची कंपनी आहे, जाहिरातीवर प्रचंड असा खर्च करते. म्हणजे अशा प्रकारे या मार्केटमध्ये वस्तूची विक्री करणारे विक्रेते तर आपल्या वस्तूच्या विक्रीवर जाहिरातीवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतात. मोठमोठ्या टुर्नामेंट भरवतात, मोठमोठे प्रदर्शनं भरवतात, आणि ग्राहकांच्या पसंतीला ती चांगली वस्तू कशी पडेल आणि ग्राहक वर्ग कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर अशी असते अल्प विक्रेताधिकार. अल्प म्हणजे थोडेच, 5 ते 6, 7, 8, 10च्या 5 ते 10, 5 ते 10च्या दरम्यान हे विक्रेते किंवा उत्पादक असतात. हे भविष्यात वाढतीलही, मग ती मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये जाईल. तर ही असते अल्पजन मक्तेदारी, किंवा याला अल्प विक्रेताधिकार, ऑलिगोपॉली असं म्हणतात. तर त्याची व्याख्या पाहिली आपण, त्याची वैशिष्ट्य पाहिली. आता अशाच प्रकारची एक शेवटची मार्केट आहे आपली, शेवटच्या स्पर्धेनुसार बाजाराचा हा प्रकार, द्विजन मक्तेदारी, किंवा त्याला द्विजनाधिकार असं म्हणतात. द्विजनाधिकार. जसं मक्तेदारीला आपल्याला काय म्हटलं होतं आपण, एक विक्रेताधिकार, अनेक विक्रेताधिकार मक्तेदारीयुक्त स्पर्धेला, याला अल्प विक्रेताधिकार, आणि हा आहे 2 विक्रेत्यांची मक्तेदारी, द्विजन मक्तेदारी. डिओ म्हणजे 2, पॉली म्हणजे विक्रेता, 2 विक्रेत्यांची मक्तेदारी असलेली बाजारपेठ, त्याला द्विजनाधिकार असं म्हणतात. व्याख्या काय बघू या मार्केटची. ज्या बाजारामध्ये एखाद्या वस्तूचे 2च विक्रेते किंवा उत्पादक असतात आणि ते एकमेकांना जवळजवळ पर्यायी ठरतील अशा प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करून विक्री करतात, त्यास द्विजन मक्तेदारी असे म्हणतात. म्हणजे इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकमेकांना पर्यायी असतात, दोघांजवळ असलेल्या ज्या वस्तू आहेत ते एकमेकांना पर्यायी ठरतील, त्याच्याऐवजी ती वस्तू, सारखीच वस्तू हे दोघांकडे जवळजवळ पर्याय ठरेल अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री ते करतात. आणि किती उत्पादक आहेत या मार्केटमध्ये? 2च. आता याच्यासाठी उदाहरण काय असेल?
प्रत्येक मार्केटमध्ये जसं वस्तूचं उदाहरण घेतोय आपण, तसं इथं कोणतं उदाहरण असेल? उदाहरणार्थ विमानाची सेवा पुरवणाऱ्या 2 कंपन्या, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स, या ज्या 2 कंपन्या आहेत, या 2 कंपन्यांच्या मार्केटला द्विजन मक्तेदारी असं म्हणता येईल. 20 वर्षापूर्वी मी शहाद्यातलं या मार्केटसाठी एक उदाहरण देत होतो. शहाद्यामध्ये त्यावेळेला 2च पेट्रोल पंप होते, एक स्वस्तिक पेट्रोल पंप आणि एक पटेल पेट्रोल पंप. आता वाढले, आता ते 5, 7, 8 पेट्रोल पंप झाले. तर शहाद्यामध्ये जेव्हा हे 2च पेट्रोल पंप होते, त्यावेळेला या 2 पेट्रोल पंप विक्रेत्यांची काय होती? द्विजन मक्तेदारी, द्विजनाधिकार. म्हणजे तिसरा पेट्रोल पंप नव्हता. आणि म्हणून या मार्केटमध्ये 2च उत्पादक किंवा विक्रेते असतात आणि एकमेकांना जवळजवळ पर्याय ठरेल. म्हणजे एका पंपवरही पेट्रोल आहे, डिझेल आहे, आणि दुसऱ्या पंपवर पण डिझेल आणि पेट्रोलची विक्री केली जाते. तर आता मात्र 7-8 पेट्रोल पंप शहाद्यामध्ये झाल्यामुळे आणि परिसरामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर ते वाढत असल्यामुळे ती द्विजन मक्तेदारी राहिली नाही. तर द्विजन मक्तेदारीसाठी आपण विमान सेवा पुरवणाऱ्या ज्या 2 कंपन्या आहेत, सरकारी कंपन्या, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स, या दोघांची या मार्केटमध्ये आपल्याला मक्तेदारी दिसून येते. पण आता खाजगी क्षेत्रामध्ये किंगफिशर किंवा इतर कंपन्याही आल्या, तर त्याच्यामुळे आपल्याला ही मार्केटसुद्धा आता द्विजन मक्तेदारी राहिलेली नाही. या मार्केटची वैशिष्ट्ये बघू आपण. द्विजन मक्तेदारीची वैशिष्ट्ये: 2च उत्पादक किंवा विक्रेते, हे पहिलं वैशिष्ट्य. प्रत्येक स्पर्धेनुसार बाजाराचा पहिल्या प्रकरणामध्ये काय असतं? पहिलं वैशिष्ट्य की त्या मार्केटमध्ये किती उत्पादक किंवा विक्रेते असतात. आणि म्हणून या ठिकाणी या मार्केटमध्ये 2च उत्पादक किंवा विक्रेते असतात. त्याचं उदाहरण मी या व्याख्येचे स्पष्टीकरण करताना तुम्हाला दिलेलंच आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे विक्रेते, हे जे 2 विक्रेते किंवा उत्पादक असतात, पर्यायी वस्तूंचे उत्पादन करतात. जवळजवळ पर्याय ठरतील, म्हणजे व्याख्येमध्येच 2 वैशिष्ट्य आहेत बघा. 2च उत्पादक हे पहिलं, जवळजवळ पर्यायी ठरतील अशा वस्तूंची विक्री हे दुसरं वैशिष्ट्य. व्याख्येमध्ये 2-3 वैशिष्ट्ये असतात. समजा तुम्हाला असा जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला की द्विजन मक्तेदारीची 2 वैशिष्ट्ये सांगा, तुमची व्याख्या जर पाठ असेल तर व्याख्येमध्येच पाहून घ्यायचे की 2 वैशिष्ट्ये व्याख्येमध्येच आहेत आणि लिहून टाकायचे 2 मुद्दे. 2 मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं आहे परस्परावलंबित्व. बघा इथं पण होतं परस्परांवर हे अवलंबून असं. हे जे 5-6 विक्रेते आहेत हे एकमेकांवर अवलंबून असतात, तसं इथं पण आहे. म्हणून मी म्हटलं की या दोन्ही मार्केट जे आहेत या जवळजवळ सारखे आहेत. फरक फक्त काय आहे, इथं 5-6 विक्रेते आहेत, इथं मात्र फक्त 2च आहेत. इथं जवळजवळ पर्यायी ठरतील अशा वस्तूंची विक्री करतात, इथं पण करतात. इथं परस्पर अवलंबित्व आहे, इथं पण आहे. आणि म्हणून एक विक्रेता दुसऱ्या विक्रेत्यावर लक्ष ठेवतो की तो मालाची विक्री कशी करतो आहे, ग्राहकांना नेमकं कसं पटवतो आहे, किती मालाचा पुरवठा करतो आहे, किती वेळ आपली सेवा देतो आहे, विक्री करतो आहे. आणि म्हणून ते परस्परांवर ते अवलंबून असतात. आणि चौथं वैशिष्ट्य आहे बाजारपेठ विभागून घेण्याची शक्यता. म्हणजे या दोघांमध्ये कधी कधी स्पर्धा असते आणि कधी कधी काय होतं, संगनमत देखील होऊ शकतं. म्हणजे बाजारपेठ विभागून सुद्धा घेऊ शकतात. एखाद्या मालाची विक्री करणारे 2 उत्पादक शहाद्यामध्ये आहेत, तर ते ठरवू शकतात की शहाद्याचा अर्धा भाग तुम्ही आपल्या मालाची विक्री करायची आणि अर्ध्या शहरामध्ये तुम्ही करायची. शहराच्या कोणत्या भागामध्ये तुम्ही करायची आणि शहराच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही कुठे करायची, असं संगनमत होऊ शकतं त्यांच्यामध्ये. जसं मी 2 पेट्रोल पंपचं उदाहरण दिलं, तर त्यावेळेला जेव्हा 2च पेट्रोल पंप होते, तर त्यावेळेला ही द्विजन मक्तेदारी कशी असायची, संगनमत, की आपापसामध्ये भांडण करण्यापेक्षा, स्पर्धा करण्यापेक्षा आपण विक्रीचं एकच धोरण अवलंबावं आणि दोघांनी फायदा करावा. दोघांच्या भांडणामध्ये ग्राहकाला फायदा होऊ द्यायचा नाही. तापसामध्ये दोस्ती करायची, संगनमत करायचं. आणि मग काय करायचं, मग तू पेट्रोलमध्ये रॉकेल मिक्स करतोय तर मी पण मिक्स करेल. तर तू किती लिटर पेट्रोलमध्ये किती लिटर रॉकेल मिक्स करशील, मी पण तेवढंच करेल. म्हणजे अशा प्रकारचे संगनमत करून ते मोठ्या प्रमाणावर नफा देखील मिळवू शकतात. परंतु आपापसामध्ये स्पर्धा कधी होते, कधी संगनमत होतं. आणि म्हणून बाजारपेठ विभागून घेऊन सुद्धा ते आपला तोटा सहन करत नाही.
नफा कसा वाढेल यासाठी ते संगनमताने आपल्या मार्केटमध्ये आपल्या ग्राहकांना सेवा हे पुरवत असतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रकरणांपैकी पहिलं आणि दुसरं प्रकरण जे आहे आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार आणि अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे 5-6 बाजाराचे प्रकार पाहिले आपण. मी भरपूर वेळाला तुम्हाला या नावं सांगितली. तर अशा पद्धतीने जवळजवळ दुसरं प्रकरणही या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणाचाही अभ्यास पूर्ण झालेला आहे. फक्त एक टॉपिक बाकी आहे की जसं पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो, तर मात्र या ठिकाणी मक्तेदारीमध्ये किंवा या वेगवेगळ्या मार्केटमध्ये उद्योग संस्थेचा किंवा उद्योगाचा समतोल कसा होतो, तो एक भाग आपला बाकी आहे. तो आपण लवकरच त्या भागाचाही अभ्यास करू आणि नंतर आपण तिसऱ्या प्रकरणाकडे वळू. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेनुसार राहिलेले हे छोटेसे 2 प्रकार आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासले. पुन्हा पुन्हा हे लेक्चर तुम्ही ऐकायचं आहे, बघायचं आहे आणि याच्यावरून तुम्ही नोट्स काढायचे. मी पुन्हा म्हणतो की प्रत्येक लेक्चरच्या या ज्या स्लाईड दाखवल्या जातात, या ज्या PPT दाखवल्या जातात आणि याच्यामध्ये जे काही टाईप केलेले हे जे मुद्दे आहेत, व्याख्या आहेत, हेच तुमच्या ऑब्जेक्टिव्हसाठी कामाच्या नोट्स आहेत. तुम्ही ते वाचायचे आणि तुम्ही स्वतः ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तयार करायचे, उत्तर लक्षात ठेवायचे. आता या मार्केटमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? या मार्केटच्या व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये. एवढं जर लक्षात ठेवलं तर कसाही फिरून प्रश्न विचारू द्या, तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल. तरीही तुम्ही लेखी नोट्स काढायचे आहेत, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तयार करायचे आहेत. लवकरच आपण 1 आठवड्यानंतर इंटरनल टेस्ट मी ऑनलाईन आपली घेणारच आहे. एक Google फॉर्ममध्ये मागच्या सत्रामध्ये जसे आपण इंटरनल टेस्ट घेतले होते त्याप्रमाणे तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल. ती लिंक ओपन करायची आणि त्याच्यामध्ये एका प्रश्नाचे 4 पर्याय असतील. एका पर्यायावर तुम्ही क्लिक करायचं आहे. म्हणून तुम्ही अभ्यास करून ठेवायचा आहे. लवकरच 20-20 मार्काच्या 2 इंटरनल टेस्ट आपण ऑनलाईन घेणार आहोत. ते 40 मार्क जे आहेत ते महाविद्यालय स्तरावरचे, म्हणजे इंटरनल मार्क 40, त्या 40मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची संधी आहे. आणि विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा जी होईल ती 60 मार्काची असेल. तर अशा पद्धतीचं आपलं CBCS पॅटर्न, सेंट्रल चॉईस बेस्ड सिस्टीम. तर CBCS पॅटर्नमध्ये आपल्याला 60-40चे पॅटर्न आहे. म्हणजे 60 मार्क्स विद्यापीठाचे आणि इंटरनलचे 40 मार्क. यापैकी आपल्याला इंटरनलमध्ये 40 पैकी 16 मार्क मिळवावे लागतात आणि विद्यापीठाच्या 60मध्ये 24 असे 100 पैकी आपण जर 40 मार्क्स मिळवले तर आपण तो विषय पास होतो. अशा प्रत्येक विषयामध्ये आपण जर सगळे 60-60, 50-50 असे मार्क मिळवले, 40च्या वर मार्क्स मिळवले, तर आपण डिग्रीचं हे पहिलं वर्ष क्लिअर होतो आणि आपल्याला मग TY पर्यंत कुठलाही ब्रेक नसतो. SYला आपल्याला ॲडमिशन सहज मिळतं. आणि म्हणून डिग्रीचा चांगला अभ्यास करायचा असेल, चांगली पदवी चांगल्या मार्काने आपल्याला घेऊन जायची असेल, तर आपल्याला या पहिल्या वर्षाचा जो अभ्यास आहे हा पाया आहे. हा पाया तुमचा जेवढा पक्का असेल तेवढी तुमची इमारत वर चढेल आणि ती मजबूत असेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं दुसरं प्रकरण आणि स्पर्धेनुसार बाजाराचे सर्व प्रकार अभ्यासून झालेले आहे. तर थांबूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.